शाळकरी मुलींवर वाईट नजर, नराधाम शिक्षकाकडून विकृतीचा कळ 2 वर्षांपासून सुरू होतं. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला या गावात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. इथे एका नराधम शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून नको ते कृत्य केलं आहे. आरोपी मागील 2 वर्षांपासून सातत्याने मुलींचा छळ करत होता. आता या घटनेला वाचा फुटली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शामराव रामाजी देशमुख असं गुन्हा दाखल झालेल्या 53 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. तो कोहमारा येथील रहिवासी असून सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपी शिक्षकाने शाळेतील विविध विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळी केली. त्यांनी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) असेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कलम 4612 व बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षकाने 2023 ते 2025 या 2 वर्षांच्या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती. त्यानंतर बालन्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीने मुलींचा छळ केल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डुग्गीपार पोलीस करत आहेत. आरोपी शिक्षक सध्या भंडारा जिल्हा कारागृहात आहे. समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे. बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी भंडारा.